व्यासपूजा महोत्सवाच्या दरवर्षीच्या आपल्या प्रथेप्रमाणे आपण आता ग्रंथ प्रकाशन करूया। यंदा महर्षी विनोद विचारदर्शन या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे। महर्षी न्यायरत्न विनोद हे अलौकिक बुद्धिमत्तेचे असामान्य विद्वान होते। अतिशय प्रतिभावान कवी आणि लेखक असणाऱ्या महर्षींचं अनेक भाषांवर प्रभुत्व होतं। त्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि मार्गदर्शन जरी आपल्याला लाभलं नसलं तरी त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला त्याचा परिचय येतो। म्हणजे त्यांच्या वाङ्मयाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की आप्पांनी स्पर्श केला नाही असा कुठलाच विषय नाही आहे। आज जो ग्रंथ आपण प्रकाशित करणार आहोत त्या ग्रंथामध्ये 1957 ते 1968 या काळामध्ये जी नियतकालिका प्रसिद्ध झाली होती त्यातलं प्रामुख्याने माऊली हे मासिक आणि ज्ञानदूत हे वार्षिक नियतकालिक यातले प्राधान्याने आणि आणखी काही नियतकालिकांमधले आप्पांचे लेख संकलित केले आहेत। आणि या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये आत्ता अदिती अत्यांनी आपल्याला सांगितलंच त्याप्रमाणे माननीय सुमनताई महादेवकर आणि माननीय सुनंदाताई देवस्थळी यांचा खूप मोठा वाटा आहे। या ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी आज महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंदजी जोशी आपल्याला लाभले आहेत। तर मी त्यांचाही थोडक्यात परिचय करून देते आणि मग आपण ग्रंथ प्रकाशन करूया। मिलिंदजींचे आपल्याला संपादक, उत्कृष्ट लेखक आणि वक्ते म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतोच। त्यांचे विनोदी काव्यसंग्रह, चरित्रलेखन, ललितलेखन, संत साहित्यविषयक लेखन, अनुभव कथन, तत्वचिंतनपर लेखन असे खूप साहित्य प्रकाशित झालं आहे। त्यांनी वसंत व्याख्यानमालांसारख्या अनेक नामवंत व्याख्यानमालांमधून व्याख्यानं दिली आहेत। देश परदेशातही त्यांच्या व्याख्यानांचं आयोजन झालेलं आहे। अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे। साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे। या पुरस्कारांची नावं म्हणजे मी आत्ता म्हटलं मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। तर आत्ता वेळेच्या अभावी आपण खरंच त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ, पण ह्यातूनच आपल्याला कल्पना आली असेल की त्यांच्या कार्याचा आवाका किती मोठा आहे। तर मी आत्ता त्यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करावं। आणि त्याचबरोबर आज जे सगळे माननीय आपल्याबरोबर उपस्थित आहेत, दिवाकरजी रावते, डॉक्टर सुरेशजी गोसावी तसंच माननीय नितीनजी करमळकर, सगळ्यांनाच मी या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी पुढे आमंत्रित करते। सर्वांना खूप मनापासून धन्यवाद। आणि मी आता मिलिंदजींना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज या ठिकाणी एक माजी कुलगुरू आणि एक विद्यमान कुलगुरू उपस्थित असताना एका प्राध्यापकांनी बोलण्याचं धाडस करणं म्हणजे खरं प्रमाद करण्यासारखंच आहे। पण प्राध्यापकालाही बोलता येतं हे जर कुलगुरूंना समजलं तर त्यांना अधिक आनंद होईल, म्हणून मी हे धाडस आज या ठिकाणी करत आहे। सर्वप्रथम मी महर्षी विनोद विचारदर्शन या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं असं जाहीर करतो। आज आपण व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने मला या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान दिलात त्याचा मला अतिशय आनंद होतोय। सद्गुरू वासुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची असं म्हटलंय। आम्ही प्राध्यापक फक्त अभ्यासक्रमाला असणारं पुस्तक शिकवतो आणि सद्गुरू जीवन नावाचं पुस्तक आपल्याला शिकवतात। आपल्याला परमेश्वराने दृष्टी दिलेली आहे, पण सद्गुरू आपल्याला जीवनदृष्टी देण्याचं काम करतात। आणि त्यामुळं या सद्गुरूंच्या विषयीची कृतज्ञता ही व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्त केली पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम महर्षी विनोद यांनी सुरू केला। आणि मी स्वतःच्या आयुष्यातला हा भाग्ययोग समजतो की मला दुसऱ्यांदा हा योग आलेला आहे की या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहतोय।
समर्थांनी असं म्हटलंय की जे न शिष्यास लावी ती साधन, जे न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे. सध्या असे त्याजावे असेच गुरु सर्वत्र जास्त आपल्याला दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरती या संस्थेचं जे काम आहे ते अतिशय स्पृहणीय आहे, त्याचा मला आनंद वाटतो. शेक्सपियरने असं म्हटले की लाईफ इज ए टेल टोल्ड बाय इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग. की आयुष्य ही वेड्यांनी सांगितलेली अर्थशून्य कहाणी आहे. आणि ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं ते वि. स. खांडेकर असं म्हणत की जीवन एक यज्ञ आहे, जीवन एक सागर आहे, जीवन एक संग्राम आहे. जसा लाटांशिवाय सागर असू शकत नाही, जखमांशिवाय संग्राम असू शकत नाही, ज्वालांशिवाय यज्ञ असू शकत नाही, हे जो हसतमुखानं स्वीकारतो त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो, असं खांडेकरांनी म्हटलं आहे. आणि आपले महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दी. माडगूळकर यांनी म्हटले की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. गदिमांच्या आयुष्यातला त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू या दोन्ही घटना किती विलक्षण. म्हणजे गदिमा ज्यावेळेला जन्माला आले, जन्मल्यानंतर हे बाळ कितीतरी वेळ रडलंच नाही, त्यामुळे ते मृत आहे असं समजून पुढची तयारी सुरू झाली. शेतामध्ये खड्डा खणण्यात आला, पांढरं कापड आणण्यात आलं, घरातल्या सगळ्या बायांनी हलकल्लोळ केला. पण त्या घरामध्ये एक अशिक्षित सुईण होती, तिला काय वाटलं कोणास ठाऊक, ती गेली आणि चुलीमध्ये एक फुललेला निखारा होता, तो तिने एका चिमट्यामध्ये धरला आणि आणून बाळाच्या बेंबीवरती धरला. बाळ रडलं. त्या अशिक्षित सुईणीनं जर ही चूक केली नसती तर महाराष्ट्र वाल्मिकी ग. दी. माडगूळकर हे महाराष्ट्राला दिसले नसते. नियतीची ही एक कृपा. आणि गदिमांचा मृत्यूसुद्धा असाच चटका लावणारा. गदिमांच्या आईला आदर्श माता पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार होतं आणि त्या दिवशी एक विलक्षण योग येणार होता की एका आदर्श मातेचा सन्मान होत असताना तितकाच एक आदर्श पुत्र व्यासपीठावरती उपस्थित आहे. पण नियतीला ही गोष्ट मानवली नाही. गदिमांच्या आई कार्यक्रमाच्या ठिकाणी अगोदर गेले आणि गदिमांना नेण्यासाठी गाडी आली तर गदिमा गेलेले होते. ते गदिमा सांगतात एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. शेवटी जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश या गोष्टी सृष्टीतल्या प्रत्येक घटकासाठी सारख्याच आहेत, त्या त्यांच्या वाट्याला येणारच आहेत. पण या दोहोंच्या मधलं जे जगणं आहे ते अधिक सुंदर करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपली उंची किती असावी, आपलं नाक कसं असावं, आपले डोळे कसे असावेत, आपला रंग कसा असावा, या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. पण जे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे ते सुंदर करण्याची ताकद ही आपल्या स्वतःमध्येच आहे. आणि म्हणून या जगामध्ये ज्या ज्या काही क्रांती झाल्या त्या सगळ्या क्रांती या प्रथम मनामध्ये झाल्या आणि त्या केवळ आणि केवळ विचारांमुळे झाल्या. त्यामुळं विचार माणसाचं जीवन बदलून टाकू शकतात. म्हणून महर्षी विनोद विचारदर्शन, विचारदर्शन ही विचारांची जी ताकद आहे तिचं दर्शन या पुस्तकातून आपल्याला घडतं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे 2 संकल्पना मांडल्या गेल्यात. एक म्हणजे दर्शन आणि दार्शनिक. दर्शन म्हणजे महापुरुषांना घडलेली जी स्फुरण आहे त्याला दर्शन असं म्हटलं जातं. आणि दार्शनिक म्हणजे ज्यांना ही स्फुरण घडली त्यांना दार्शनिक असं म्हटलं जातं. हे सगळं पुस्तक वाचल्यानंतर आप्पा किती थोर दार्शनिक होते याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी सुरुवातीची जवळजवळ 10 प्रकरणं जी आहेत, 10 लेख जे आहेत ते संत साहित्यावरती लिहिलेले आहेत. आपल्याकडे संत साहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असंच एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. मला आठवते की मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि सगळ्या वक्तृत्व स्पर्धांच्यामध्ये भाग घेत होतो. माझे सगळे विषय संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम असे होते आणि मला वेगळे विषय असल्यामुळे पारितोषिकही मिळत होतं. त्यामुळं माझ्या सगळ्या मित्रांना वाटलं की एक चांगला इंजिनियर आता वाया गेलेला आहे. त्यामुळं वसतिगृहाच्या ज्या खोलीमध्ये मी राहत होतो त्याच्या बाहेर त्यांनी हबप मिलिंद महाराज जोशी अशी पाटीच लावून टाकलेली आहेत. मग शेवटी एके दिवशी वादविवाद सुरू असताना मी त्यांना म्हटलं की तुम्हाला संत साहित्याविषयी इतका आकस काय? तर ते म्हणाले की आम्हाला हातामध्ये टाळ घ्यायचे नाहीत, गळ्यामध्ये माळ घालायची नाही, आम्हाला पंढरीच्या दिशेनेही जायचं नाही. हे जीवन इतकं आनंदाने रसरसलेलं आहे, त्या जीवनाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. मी म्हटलं की
तुम्हाला जे जे काही हवं आहे ते सगळं आमच्या संत साहित्यामध्ये आहे. संत साहित्यामध्ये शांतरस आहे, हास्यरस आहे, करुणरस आहे, वीररस आहे, भक्तिरस आहे, कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या आहेत. माऊलींनी म्हटलंय की आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. म्हणजे मराठी भाषेसाठी अभिनव वाग्विलासिनी चातुर्य कला कामिनी या प्रकारची शब्दयोजना ही माऊलींनी केली आहे. आणि पुढे माऊली म्हणतात की प्रथमवय साकाळी लावण्याची नहाळी प्रकटी जैसे आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथे वनशोभेची खाणी उघडे आदिलासापासून अपाडे जिये परी. की तारुण्याच्या स्पर्शानं अंगनेच्या अंगोपांगामध्ये लावण्याचा उत्सव सुरू होतो. वसंताच्या स्पर्शानं वनश्री अधिक सुशोभित होते. कलाकाराच्या स्पर्शानं सोन्याला सुवर्णपद प्राप्त होतं. तद्वदच व्यासांच्या प्रतिभास्पर्शानं गीतेतल्या तत्त्वज्ञानाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. मला सांगा की 16 वर्षाच्या युवकाला तारुण्याची न्हाळी समजते हे सौंदर्याचं पूजक असल्याशिवाय शक्य नाही. पण संत साहित्यातलं हे मार्दव आणि सौंदर्य समजण्यासाठी उच्च संवेदनशील अभिरुची आवश्यक आहे. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा वाचणाऱ्या उथळ मनोप्रवृत्तीला संत साहित्यातलं हे मार्दव समजणार नाही. आपल्या सगळ्यांनी संतांनी त्यांचं साहित्य हे तरुण वयामध्ये लिहिलं आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे 61ला 75ला सहस्त्रचंद्र दर्शनाला ज्ञानेश्वरी दासबोध गाथा भेट म्हणून देतात. म्हणजे ज्या वेळेला डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही, हाताने उचलत नाही, पायाने चालवत नाही, अशा वेळी जर संत साहित्य आपण वाचलं तर आपण वाचणार का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माऊलींनी जे म्हटलं आहे की का आपुला ठाऊन सांडिता आळंगी जे चंद्रू प्रकटिता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. की ज्याप्रमाणे एखादी चंद्रविकासी कमलिनी आपल्या जागेवरून चंद्राला प्रेमालिंगन देते त्याप्रमाणे तरुण वयातच जर संतांच्या कवितेचा अभ्यास केला तर ती कविता एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे आयुष्यभर साथसोबत करेल. आणि त्यामुळे संत साहित्यातला अध्यात्म परमार्थ निवृत्ती हा भाग तरुण पिढीला वाटत असेल तर क्षणभर बाजूला ठेवता येईल. पण भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव, विचारांची उदात्तता, शैलीची नादमयता आणि जीवनाला सुंदरतेकडे नेणाऱ्या विचारांची जी खाण आहे तिचा मोह हा तरुण वयामध्येच पडला पाहिजे. आणि अशा संत साहित्याचे वेगवेगळे पैलू हे आपल्याला महर्षी विनोद यांनी त्यांच्या लेखामध्ये उलगडून दाखवलेले आहेत. विशेषतः आपल्याकडे आत्ताच नुकती वारी झाली. डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी वारीचं फार सुंदर वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात की आळंदी हे ज्ञानपीठ आहे आणि पंढरपूर हे योगपीठ आहे. ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारी वारी हे प्रेमपीठ आहे. आणि संतांचं सगळ्यात मोठं काम कुठलं जर असेल तर 18 पगड जातीमध्ये विभागलेला समाज संतांनी विठ्ठल नावाच्या एका ध्वजाखाली एकत्र आणला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पलीकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना ही संतांनी मांडली. आणि संतांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली केली असेल तर त्यांनी अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं. रावते साहेब की अध्यात्म कुणा एकाचा म्हणजे त्याच्यावरती अधिकार असू शकत नाही. सर्व समाजाची आणि समाजातल्या प्रत्येक माणसाची त्याच्यावरती सत्ता आहे. हा महत्त्वाचा विचार हा संतांनी आपल्याला दिलेला आहे. तर त्यामुळे इथे महाराष्ट्र माऊली श्री ज्ञानराज आणि त्यांची 4 भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई त्याचा आपल्याला महर्षींनी सांगितलेला अर्थ पाहिल्यानंतर आपण अक्षरशः चकित होतो. महर्षींनी असं म्हटलं की निवृत्तीचा अर्थ काय आहे तर विकृतीतून प्रकृतीकडे वाटचाल करणे म्हणजे निवृत्ती असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ज्ञानेश्वराचा अर्थ त्यांनी सांगितलं की ज्ञानाला विषयाकार होऊ न देणे हे ज्याला जमतं तो ज्ञानेश्वर या पदापर्यंत पोचतो. सोपान चढत्या क्रमाने एखाद्या टप्प्यापर्यंत पोचणं. सध्या सत्तेच्या सोपानासाठी आज काय काय घडलं आहे हे आपण पाहिलंच आहे. पण इथे अध्यात्मामध्ये एक एक पायरी तुम्ही वर चढत जाणं. आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असं म्हणतो तर ती मुक्ता म्हणजे ज्ञानकलेची सर्वोच्च पौर्णिमा अशी विलक्षण कल्पना ही महर्षींनी मांडलेली आहे. आणि त्यामुळे संतांचं एक वैशिष्ट्य असं आहे की संतांनी आपल्याला सांगितलं की कुठल्याही उपाधीचा त्याग करू नका. आणि त्यामुळं प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती विणा अवघे व्यर्थ. आणि समर्थांनी तर आपल्याला सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थ विवेका. प्रपंचात तुम्ही परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल.
त्यामुळे ज्याला प्रपंच नीट करता येत नाही तो परमार्थाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्यामुळे संतांनी उपाधीचा त्याग करू नका हे आपल्याला सांगितलंच. तर इथे सावतामाळी यांची कर्मसमाधी या लेखामध्ये सावतामाळी पांडुरंगाच्या दर्शनाला किती वेळा गेले आपल्याला माहीत नाही, कारण त्यांनी मळ्यामध्ये राहूनच कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत सगळा जो काही नामस्मरणाच्या माध्यमातून पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचा प्रवास केला. तर या सावता यांची कर्मसमाधी कशी आहे तिचं मार्मिक असं वर्णन हे महर्षींनी या पुस्तकामध्ये केलं आहे. तुका झालासे कळस आपण म्हणतो. उण्यापुऱ्या 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये किती संकट आली. दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, पत्नी आणि मुलाचा करुण अंत झाला. क्षणभर तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटलं की नको हे जीवन, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देख तुटी येतं. पण तेच तुकाराम महाराज पुन्हा संकटावरती स्वार होतात आणि म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन हा संसार. तर ही सकारात्मकता तुकाराम महाराज कळसापर्यंत का पोचू शकले, तर ही जीवनाकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती किती मोलाची हे महर्षींनी आपल्याला या लेखातून दाखवून दिलं आहे. आणि अनेकदा जीवनामध्ये कर्मसिद्धांत असं कठोरपणाने आचरण करावं लागतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की मढे झाकुनिया करती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही, तया परी करी स्वहित आपुले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाऊस पडल्यानंतर वापसा होतो आणि त्याच काळामध्ये आपल्याला पेरणीसाठी पाबर धरावी लागते. अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या घरात मयत झाली तर काय करायचं. तुकाराम महाराज म्हणतात मढं झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा, कारण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल. इतके कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांत सांगणारे संत हे तुकाराम महाराजच असू शकतात. आणि म्हणून हा जो भक्तीचा डांगोरा पिटायचा आहे, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद, हा काही भाबडेपणाने करायचा नाही आहे. काळाचेही लढीवाळ आम्ही विठ्ठलाचे लढीवाळ. त्या भक्तीच्या माध्यमातून आम्ही विठ्ठलाच्या इतके जवळ जाऊ की काळसुद्धा आमच्याकडे डोळे वाकडे करून पाहू शकणार नाही. हे जे तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आहे ते फार समर्पक शब्दामध्ये महर्षींनी सांगितलं आहे. आणि सोवळे आणि ओवळे या गोष्टींनी समाजामध्ये किती दुही माजली हे आपण सगळे पाहतो आहोत. समर्थांनी फार छान शब्दात सांगितले की ब्राह्मणांचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे असेची ना. आणि त्यामुळं या परमेश्वराच्या पायाशी कुठलाही भेद नाही. आपण माणसंच तो भेद निर्माण करतो आहोत आणि समाजातल्या वेगवेगळ्या व्यवस्था ते भेद निर्माण करत असतात. पण संतांची दृष्टी किती विशाल होती हे या लेखामध्ये त्यांनी सांगितलं. आणि समर्थांच्या संदर्भातले 3 लेख आहेत. श्री समर्थांचे चरणी, श्री शिवचिंतन, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की आपल्या भारतीय राजकारणामध्ये आणि अध्यात्मामध्ये रामाला आढळ स्थान आहे. दिवाकर रावतेच आहे. म्हणजे एखाद्या उच्च कोटीच्या साधकापासून ते अलौकिक प्रतिभावंतापर्यंत आणि एखाद्या तत्वचिंतकापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना रामाचं आणि कृष्णाचं आकर्षण हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजही भारतीय समाजामध्ये आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस असं म्हणत होते की जो राम होता तोच कृष्ण होता आणि जो कृष्ण होता तोच राम होता, तोच रामकृष्ण म्हणून या देहामध्ये नांदतो आहे. मला असं वाटतं की या रामभक्तीला महाराष्ट्र भूमीमध्ये अधिक प्रगाढ करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते समर्थ रामदासांनी केलं. श्रीराम जय जय राम हा त्यांना अगदी लहान वयामध्ये स्फुरलेला मंत्र होता. आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे, हे अभय त्यांनी आपल्या मराठी माणसांना दिलेलं होतं. आणि ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी हे त्यांचं स्वप्न होतं. म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमुचा विश्वास, जरी कोसळोनी पडो हे आकाश परी आणिकांची वास न पाहू, ही त्यांची प्रज्ञा होती. आणि अशा समर्थांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. आणि त्यामुळे या समाज जीवनामध्ये जगत असताना तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे याची एक आचार संहिताच आपल्याला समर्थांनी त्यांच्या संबंध साहित्यातून दिली. आणि त्यामुळं
आपल्याकडे एक संस्कार नेहमी असा प्रवचनकारांनी आणि कीर्तनकारांनी केला की संतांनी आपली बिजिगिषू वृत्ती नष्ट केली आणि केवळ ठेविले अनंते तैसेची राहावे हे सांगितलं. पण आपल्या संतांनी युद्धशास्त्राचं सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं? बाणशास्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी, तुका म्हणे शूर व्हावे धुरेसेची दूर, शूरा साजिती हतियारे गांड्या हसतील पोरे. आणि समर्थांनी तर स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, ज्यासी वाटे मृत्यूचे भय त्याने क्षात्र धर्म करू नये, किंवा मराठाती तुका मिळवावा अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा, देव मस्तकी धरावा अवघा अलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा बुडवावा धर्मासाठी. तर हे समर्थांचं जे वेगळेपण आहे ते अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांचं तत्त्वज्ञान आणि त्यांची संतांचं वेगळेपण असं की त्यांनी प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि अलौकिक, व्यक्ती आणि समाज ही दोन टोकं जोडून व्यक्तीचं आणि समाजाचं जीवन परिपूर्णतेकडे जावं यासाठी विचारांची जी एक संथा दिली तिचं अतिशय शास्त्रशुद्ध असं विवेचन हे महर्षींनी त्यांच्या या लेखामध्ये केले. श्री भवानी नावाचा एक अप्रतिम लेख आहे. इथे मला योगी अरविंदांचा एक संदर्भ आठवला की योगी अरविंद म्हणजे कृष्णघन घोष यांचा मुलगा अरविंद घोष की ज्यांना परदेशामध्ये त्यांच्या वडिलांनी पाठवलेलं होतं की या मुलावरती भारतीय संस्कृतीतला कुठलाही संस्कार होता कामा नये. आणि हा मुलगा परदेशामध्ये गेला आणि ICSची परीक्षा देत असताना इंडियन मजलिस, लोटस अँड डॅगर या दोन भारतीय संघटनांशी त्याचा संबंध आला की ज्या परदेशामध्ये राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करत होता. आणि तिथे गेल्यानंतर मॅक्स मुलर या विद्वानाने उपनिषदांचा जो इंग्रजी अनुवाद केलेला होता त्यातला सेल्फ हा शब्द या मुलाला इतका भावला की वेदांताचा एक कवडसा या मुलापर्यंत पोहोचला. आणि जो मुलगा ICS होण्यासाठी परदेशात गेला होता तो अध्यात्माच्या उडीने भारतामध्ये आला आणि पुढे योगी अरविंद झाला, पॉंडिचेरीला गेला. तर आपल्याला त्यांचं सगळं जीवनचरित्र वाचायला मिळतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं. क्रांतिकारकांची स्फुल्लिंग म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. त्या योगी अरविंदांनी भवानी नावाची पुस्तिका लिहिली. ही भवानी म्हणजे कोण तर त्यांनी उल्लेख केला आहे, भवानी इज द इन्फायनाईट एनर्जी. आणि त्यामुळं भवानीची उपासना म्हणजे राष्ट्रभक्तीची, आपल्या राष्ट्रदेवतेची उपासना हा संदर्भ घेऊन महर्षींनी जे लिहिलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी पंचायत संस्था म्हणजे आज आपले पंचायत राज वगैरे आपण म्हणतो, पण अध्यात्मातलं ही पंचायत संस्था कशी आहे त्याचंही मार्मिक विवेचन केलं आहे. युद्ध आणि शांती हा एक अप्रतिम लेख आहे की आपलं मन हे कुरुक्षेत्र असतं, तिथं सगळे विकार जे आहेत ते कौरवांच्या रूपात असतात आणि आपले सगळे सद्गुण ज्याला म्हणू ते पांडवांच्या रूपांमध्ये असतात. आणि या दोहोंच्या मधला संघर्ष म्हणजे मनातल्या या संघर्षापासून देशातले युद्ध आणि शांती इथपर्यंत त्यांनी जो संदर्भ जोडलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं. विजयादशमीचा नवा अर्थ सांगताना आपण जी शमीची किंवा आपट्याची पानं देतो त्यामध्ये अग्नितत्व कसं आहे आणि स्फुल्लिंग पेटवण्याचं काम ते कसं करतं याचं मार्मिक विवेचन त्यांनी केलं आहे. आपल्याला जन्माचा सोहळा आपण आनंदाने साजरा करतो, पण मृत्यूची नुसती उच्चार जरी झाला किंवा त्याची झाकोळ जरी आपल्यापर्यंत पोचला तरी माणसं एकदम गलबलून जातात. पण महर्षींनी फार समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की त्यांनी मृत्यूच्या महाद्वारातून आनंदाच्या गर्भागारामध्ये प्रवेश करता येतो. ही जी संकल्पना त्यांनी मांडली आहे ती विलक्षण आहे. विशेषतः येशू ख्रिस्ताच्या रिसरेक्शनचा गूढ संदेश या नावाचा त्यांचा लेख आहे. मला विवेकानंदांनी सर्वधर्म संमेलनामध्ये जे भाषण केलं त्याचा संदर्भ द्यावा असं वाटतो. त्या संमेलनातल्या भाषणाचा समारोप करताना विवेकानंद असं म्हणाले होते की या जगामध्ये हयात असणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वतःचा म्हणून एक धर्म स्वीकारला तरी आम्हाला दुःख वाटणार नाही. याचं कारण सर्व धर्म ब्रह्मासच मिळती जशा सागराला सरिता अशी आमची भावना आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताचं जे तत्त्वज्ञान आहे शेवटी या जगामधली प्रेम हीच आदिम शक्ती आहे आणि कुठल्याही जगातला तोच खरा आदिम संस्कार आहे आणि संस्कृती की ज्याच्या बळावरती या जगाची वाटचाल सुरू आहे. तर त्या तत्त्वज्ञानाचा आणि इतर धर्मातल्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ जोडत असताना विशेषतः ख्रिश्चन धर्मीय माणसं ही पुनर्जन्म मानत नाहीत. तर महर्षींनी तिथं सांगितलं एक संदर्भ देऊन बायबलमधला की येशू ख्रिस्तांना क्रुसावरून खाली काढून त्यांच्या शिष्यांनी त्यांचं दफन केलं, पण दुसऱ्या दिवशी त्यांना असं जाणवलं की ते त्यातून बाहेर आलेत आणि ऊर्ध्व दिशेने त्यांची वाटचाल झाली आहे. त्यामुळं पुनर्जन्म नावाची जी गोष्ट आहे ती सर्वत्र कशी सारखी याविषयीचा त्यांचं
जे विवेचन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जीवनाची पुनर्रचना आणि जीवनाचा मूल्यानुभव हे दोन अप्रतिम लेख त्याच्यामध्ये आहेत. आज काय झालं की अध्यात्माविषयीच्या इतक्या चुकीच्या संकल्पना आहेत. अध्यात्म म्हणजे खरं जीवन रहस्यांचा शोध, असं अध्यात्माचं खरं स्वरूप आहे. आपण आजकाल काय झालं की बाहेरचा गोंगाट इतका प्रचंड वाढला आहे की आपल्याला अंतर्नाद ऐकायला येत नाही. महर्षींचं आपल्याला ध्यान करा हे जे काही सांगणं आहे ते कशासाठी आहे की आपण बाहेर खूप डोकावून पाहतोय काय चाललं आहे, पण आत डोकावून पाहायला आपल्याला वेळ नाही. आपल्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नाही. आणि ज्याला स्वतःकडे लक्ष देता येत नाही त्याला इतर गोष्टीत लक्ष घालण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यामुळे या दोन लेखांच्यामधून ती एक मांडणी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनामध्ये जी दरी निर्माण होते, ज्याला कल्चरल लॅग किंवा सांस्कृतिक मांद्य असं म्हटलं जातं, ते जर आपल्याला दूर करायचं असेल तर माणसांची मनं शांत झाली पाहिजेत. हा जो महर्षींचा विचार आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि साधना ही त्यासाठीच आहे. अरविंदांनी असं म्हटलं की साधना इज द ओपनिंग ऑफ कॉन्शियसनेस फॉर डिव्हाइन. चराचराला व्यापणाऱ्या आदिशक्तीच्या प्रभाव क्षेत्राखाली येण्यासाठी आपल्याला साधना करायची. आणि आपल्याला जे परिवर्तन हवं आहे, इव्होल्युशन इज नायदर मेकॅनिकल नॉर टेक्निकल, इट इज स्पिरिच्युअल. आपल्याला जे काही परिवर्तन घडवायचं आहे ते तांत्रिक घडवायचं नाही आहे किंवा यांत्रिकही घडवायचं नाही आहे, आपल्याला ते आध्यात्मिक घडवायचं आहे. आणि माणूस जर आतून बदलला, व्यक्तिमत्व नावाचं मूल्य समृद्ध झालं तर खूप मोठी एक ज्याला दिलासादायक गोष्ट समाजासाठी. आणि मग समाज हे गुणवत्तेचं उद्यान आहे आणि ही गुणवत्तेची उद्यानं अधिक समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तिमत्व हे समृद्ध होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती हा एक अप्रतिम लेख आहे त्यांचा. म्हणजे आपल्याला साधारण हे 3 शब्द आठवले की विनोबांचं वचन आठवतं. विनोबा असं म्हणत असत की भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती आणि खाता खाता इतरांचा विचार करणं ही संस्कृती. पण महर्षींनी फार वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे. ते म्हणतात प्रकृती म्हणजे मूलस्थिती, विकृती म्हणजे प्रकृतीमध्ये झालेला बदल आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीचं उन्नयन होणं म्हणजे संस्कृती, असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यासाठी कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे हे फार त्यांनी छान सांगितलं आहे. हृदय परिवर्तन आणि स्फूर्ती या नावाचे त्यांचे 2 अप्रतिम लेख आहेत. आज आपण नेहमी असं म्हणतो की माणसाच्या हृदयाचं परिवर्तन जर व्हायचं असेल तर त्याचे विचार बदलले पाहिजेत. आणि शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये चांगले विचार असतातच, पण जशी निखाऱ्यावरती राख साठलेली असते आणि ती बाजूला केली की फुललेला निखारा आपल्याला दिसतो, तसं हे व्यक्तिमत्वाचं स्फुल्लिंग चेतवता आलं पाहिजे. आणि ती ताकद ही स्फूर्तीमध्ये आहे. स्फूर्तीची अभिव्यक्ती हेच साहित्याचं प्रयोजन आहे. लेखक लिहितो म्हणजे काय, त्याला जे स्फुरतं तो ते लिहितो. दुर्दैवानी स्फूर्ती नाही तरी अभिव्यक्ती आहे, म्हणून कसदार साहित्य आपल्याला कुठे दिसत नाही. पण त्याविषयीचे त्यांचे लेख उत्तम आहेत. ज्योतिर्विद्या आणि आयुर्वेद हे जे 2 विषय आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी खूप छान लिहिलं आहे. म्हणजे महर्षींची एकूण या सबंध विषयांकडे पाहिल्याची दृष्टी ज्यावेळेला आपण विचारामध्ये घेतो, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्ञान, विज्ञान, इतिहास, संस्कृती, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण ही जी भारतीय संस्कृतीची अष्टांग आहेत त्यांचा व्यासंग किती दाणगा होता हे सगळं हे लेखन वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं. शंकराचार्यांच्या ज्ञानयोगावरती त्यांनी लिहिलेलं आहे. सोनोपंत मामा दांडेकरांच्यावरचा एक अप्रतिम लेख आहे की निष्कल ब्रह्माचा सुवर्णमय कोश. आता सोनोपंत मामांचा उल्लेख या ठिकाणी निघाला तर एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की मामा सप महाविद्यालयामध्ये होते आणि मामांची ज्या वेळेला मुंबईच्या रिया कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून बदली करण्यात आली तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना असं समजलं की आपले उपप्राचार्य जे आहेत ते वारीला जाणारे आहेत, ते धोतर नेसणारे आहेत, ते फेटा बांधणारे आहेत, गळ्यात माळ, हातात टाळ घेणारे आहेत. तेव्हा सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण मामांची परीक्षा घेऊया. आणि त्यामुळे मामा वर्गामध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांनी हलकल्लोळ केला, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर मामांनी 1 मिनटं त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की माझ्याकडे पाहून जर तुम्हाला भगवंताचं नाव घ्यावंसं वाटत असेल तर हे पाहून त्या भगवंताला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे त्यांनी सांगितलं की नुसतं दिसण्यावरती जाऊ नका, दिसण्यापेक्षा असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि सोनोपंत मामांच्या
व्यक्तिमत्वामध्ये हे दिसण्यापेक्षा असणं किती महत्त्वाचं होतं त्याविषयीचं फार मार्मिक विवेचन महर्षींनी केलेलं आहे. विशेषतः अक्कलकोट स्वामी आपल्या दत्त संप्रदायातले दत्तगुरू आणि शंकर महाराज की ज्यांची समाधी सातारा रोडला आहे, या तिघांचा अनुबंध 3 लेखांमधून त्यांनी फार मार्मिकरित्या उलगडून दाखवलेला आहे. आणि विशेषतः श्री दत्तात्रयांच्या पादुका ध्यानाचा तंत्रशास्त्रीय विधी, दत्तगुरूंची पूजा ही 2 पद्धतीने केली जाते, एक सगुण आणि निर्गुण पद्धतीने. सगुण पद्धतीने केली जाणारी पूजा आपल्याला माहिती, पण निर्गुण पद्धतीने ती पूजा कशी केली जाते याचं वृत्तांत या पुस्तकामध्ये वाचण्यासारखं आहे. तत्वमुक्तावली, श्री विद्येचा अक्षयवट हे सुद्धा खूप वाचण्यासारखं आहे. आणि त्यामुळं समर्थांनी जे म्हटलं होतं की घालुनी अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, आज आपण ज्ञानाचं युग आलंय असं म्हणतो, पण एक साधक जीवनाच्या विविध क्षेत्राचा किती गांभीर्याने विचार करून, अभ्यास करून, चिंतन करून पुढच्या पिढ्यांच्यासाठी किती एक मोठा ठेवा देऊन जातो हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या आवर्जून लक्षामध्ये येतं. आणि त्यामुळे हे पुस्तक लिहिण्यामागची महर्षींची भूमिका काय असेल तर मला नेहमी असं वाटते की माणूस आणि मूल्य यांच्यातला जो संघर्ष आहे तो सनातन आहे. माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण व्हावेत आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा सगळा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला जमीन दिली, माणसाने शेती केली, निसर्गाने कंठ दिला, माणसाने संगीत निर्माण केलं, निसर्गाने पाषाण दिला, माणसाने शिल्प निर्माण केलं. या सगळ्या सुधारणा आहेत. सुधारणा माणसाच्या बाह्य जीवनामध्ये समृद्धी आणतात आणि संस्कृती माणसाचं अंतरंग समृद्ध करते. त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे. आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की पक्वान्नांचा कितीही गुणाकार केला तरी जीवनसत्वांचा भागाकार होता कामा नये. आज आपलं जीवन त्याच टप्प्यावरती आलेलं आहे की सगळीकडे दिखाऊपणाला अक्षरशः ऊत आलेला आहे. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाताना ते किती स्टार आहे हे पाहतो, पण पदार्थांची चव काय आहे हे कधी पाहत नाही. माझ्याच लग्नाच्या वाढदिवसाला मी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो रावते साहेब, आणि इतका माहीत नसलेला एक अवघड पदार्थ मागवला. तो इतका वाईट निघाला की मी वेटरला म्हटलं या पदार्थाचं नाव व्हेज पश्चाताप असं ठेवलं तरी चालेल, इथे इतका तो वाईट निघाला. तर त्यामुळे आपण असे बाह्य रूपाला आज खूप भाळतो आहोत. म्हणजे एखाद्या मुलीसाठी मुलगा बघायचा असेल तर त्याच्याकडे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, आईवडील म्हणजे सासू सासरे नावाचे 2 डस्टबिन घरामध्ये आहेत की नाहीत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण ज्या मुलाबरोबर आपल्या मुलीला आयुष्य काढायचं आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे कधीही पाहिलं जात नाही. म्हणून उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. तर हे वरलिया रंगाला न भूलता अंतरंग नावाची गोष्ट किती महत्त्वाची आहे हे या सगळ्या विचारदर्शनातून आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर्कशुद्ध विचारसरणी, अफाट व्यासंग आणि विलक्षण संदर्भ. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांना सावतामाळी महाराष्ट्रातले असे संत आहेत माळी समाजातले की ज्यांनी कर्माचा सिद्धांत इतक्या परखडपणे मांडला आहे. ते महर्षींनी रवींद्रनाथ टागोरांना सांगितलं आहे ही एक विलक्षण आठवण ज्याला म्हणू की वाङ्मयाच्या इतिहासामध्ये त्याची नोंद घ्यावी. तर तो संदर्भ देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतो. तर बंधुभगिनीनं शेवटी वक्त्याचं वक्तृत्व हा कितीही कौतुकाचा आणि अभ्यासाचा विषय असला तरी श्रोत्यांची सहनशीलता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आणि वक्ता जर खूप वेळ बोलत राहिला तर निद्रा समाधी लागण्याची फार मोठी शक्यता असते. तेव्हा तो धोका टाळून हे पुस्तक आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी उचललेलं ते एक महत्त्वाचं पाऊल असेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.